नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि त्यावरती आपल्याला असंच ठेवलं तरी चालते, पण आपण ह्या ठिकाणी थोडं मोठा साईज असल्यामुळे थोडं कट करून टाकणार आहोत, म्हणजे लवकर उकडले जातात. आता ह्यामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. पाणी टाकून झालं की आपण आता झाकण लावून आपण गॅसवरती 3 शिट्ट्या साधारणतः करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आता बटाटे तर आपले लावून झालेले आहेत. आपण 3 शिट्ट्या करण्यासाठी गॅसवरती सुद्धा ठेवलेला आहे. आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर जे आहे ते आपण खाली काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं शिट्टीची वाफ सुद्धा जाऊ दिलेली आहे. आता झाकण काढायचे. झाकण काढल्यानंतर थोडंसं गरम असतं. गरम थोडं पाणी जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं. काढून टाकल्यानंतर त्यावरची आपण पूर्ण साल काढून घेणार आहोत. इथे आपण पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि अगदी छान आपले बटाटे जे आहेत ते उकडलेत. असं छोटी खिसणी घ्यायची आणि खिसणीने आपण पूर्ण बटाटे जे ते मॅश करून घेणार, कारण इतके चांगले उकडलेले आहेत की खिसणी सुद्धा खिसायची गरज नाही, पण खूप लवकर खिसले जातात. किंवा पुरण घालण्याची जी चाळणी असते त्यामध्ये टाकून आपण मॅश केलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आपण अशा पूर्ण बटाटा जो आहे तो असाच आपण मॅश करून घेणार आहोत, किंवा तुम्ही जसं नेहमी मॅश करता त्या पद्धतीने केलं तरी सुद्धा चालते. फक्त गुट्या राहणार नाहीत, आपल्याला ह्याची काळजी घ्यायची आहे. आता ह्या ठिकाणी पूर्ण खिसून झाल्यानंतर थोडंफार जर गुट्या राहिल्या तर आपण मॅश करून घेणार आहोत. अगदी सॉफ्ट करायचे, कारण आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत. चकल्या बनवते वेळेस आपल्यामध्ये अडकणार नाहीत यासाठी आपण व्यवस्थित आपण ह्या ठिकाणी मॅश करून घेतलेला आहे. 1.5 किलो बटाट्यासाठी अर्धा किलो साबुदाणा आपण रात्रभरासाठी हा भिजवलेला आहे आणि चांगल्यापैकी भिजलेला आहे. आता भिजून गॅसवरती आपण 1 वाटी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा इतकं लाल तिखट टाकायचे. पाव चमचा आपण मीठ टाकलेलं आहे. अर्धा चमचा इतके आपण जिरे टाकून घेतलेले आहेत. लाल तिखटपेक्षा तुम्ही हिरवी मिरची ठेचून टाकलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि उकळलेलं पाणी जे आहे ते आपण भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे. आता ही पद्धत केल्यामुळे काय होतं, साबुदाणा जो आहे तो चांगला फुलला जातो आणि जेव्हा आपण चकल्या बनवतो ते चकल्या तुटत सुद्धा नाहीत आणि चकल्या अगदी छान गोल गरगे चकल्या बनवून तयार होतात. तसं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 मिनिटाकरता आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जे की साबुदाणा जो आहे तो गरम पाण्यात टाकल्यामुळं चांगला चिकट होतो आणि चकल्या आपल्या चांगल्या बनल्या जातात. त्यामुळे 2 मिनिट आपण गॅसवरती सुद्धा ठेवलेला आहे, पण गॅस फुल करायचा नाही, कारण खाली चिकटण्याची शक्यता असते. 2 ते 3 मिनिटांमध्ये साबुदाणा चांगला वाफरलेला आहे. आपण झाकण सुद्धा ठेवलेलं होतं. आता आपल्याला झाकण काढायचं आहे. आता हा साबुदाणा जो आहे, जो बटाटा आपण मॅश करून घेतलेला आहे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गरम असल्यामुळे लगेच आपल्याला हात लावायचा नाही. चमच्याने आपण सुरुवातीला काढून घेणार आहोत. नंतर आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. वाळवणाचा पदार्थ आहे. नेहमीपेक्षा वेगळं आपण जर असं केलं तर अगदी छान चकल्या तुटणार सुद्धा नाहीत आणि वर्षभरासाठी आपण ह्या चकल्या स्टोअर करून ठेवू शकतो. सहज फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तर ही चकली बिलकुल बिघडत नाही किंवा तुटत नाहीत, किंवा आपल्याला कडक किंवा ती कुरकुरीत खुसखुशीत अशा चकल्या बनवून तयार होतात. आता या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जे की साबुदाणा आणि बटाटा पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे. आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आपल्याला शेवगा घ्यायचा आहे. शेवगा घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चकलीची प्लेट टाकून देणार आहोत. चकलीची प्लेट टाकल्यानंतर आपल्याला हे बॅटर जे आहे ते आपल्याला शेवगे पात्रात टाकून द्यायचे. आता पहा, या ठिकाणी आपण शेवग्यामध्ये तर बॅटर टाकून घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी जिथं ऊन येतं तिथं आपण थोडं मोठी पॉलिथिन अंथरलेली आहे. तुमच्याकडे जिथं ऊन आहे किंवा टेरेसवरती सुद्धा तुम्ही घालू शकता. आता ह्या ठिकाणी माझ्याकडे गॅलरीमध्ये ऊन येतं, तिथंच मी आता थोडंसं अलीकड ठेवून घेऊन टाकल्यानंतर थोडंसं उन्हाला ओढून ठेवणार आहे.
आता 1 दिवसाकरता आपल्याला चांगल्या उन्हामध्ये हे चांगलं कडकडीत उन्हाला वाळवून घ्यायचं आहे. कारण वर्षभरासाठी आपण कुठले पदार्थ बनवतो त्याला ऊन चांगलं दिलं तरच ते पदार्थ टिकतात. ह्या ठिकाणी आपण चकल्या ज्या बनवतो ते चकली बिलकुल तुटत नाही. जितकी साईज आपल्याला बनवायची तितक्या साईजमध्ये आपण ह्या चकल्या बनवू शकतो. तर पूर्ण बनवून झालाय. 1 दिवसाकरता कडकडीत तुम्हाला वाळवून सुद्धा झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्या चकल्या तळून पाहायचे होऊ शकते हे आता आपण पाहणार आहोत. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. चकली तळण्यासाठी थोडा वेळ लागतो. भरभन चकली तळत नाही. 1-2 मिनिटं वेळ लागतो. कुठलेही साबुदाण्याचे पदार्थ जेव्हा आपण तळतो तेव्हा वेळच लागतो. अगदी छान साबुदाणा सुद्धा आपला छान फुललेला आहे आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत आपल्या ह्या चकल्यात म्हणून तयार झालेल्या आहेत. तुम्ही एक वेळेस ही पद्धत नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चकली काढते वेळेस आपल्याला गडबड करायची नाही. चांगली खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला चकली जी आहे ती तळून घ्यायची, जे की आतपर्यंत चांगली तळली जाईल. तर ह्या ठिकाणी थोड्याफार आपण चकल्या तळून पाहिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला काढून घ्यायचे. इतक्या आपण चकल्या तळून घेतलेल्या आहेत. आणखीन चकल्या हे थोड्या गरमच आहेत, इतक्या थंड झालेल्या नाहीत. तरी सुद्धा छान खुसखुशीत चकल्या ह्या झालेल्या आहेत. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. किंवा वळवण्याचे तुम्हाला कुठले पदार्थ पाहिजेत ते सुद्धा कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. किंवा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.